गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ध्यानदीप प्रकरणाचा अभ्यास सुरू आहे आणि विचारांच्या ध्यानाचाच विचार हा पुढे सुरू आहे. कुटस्थ दीपाच्या निमित्ताने आपण आत्मानात्म विचाराचाच ध्यानाचा विचार केला होता. तोच विचार इथे थोडासा पुढे चालू आहे आणि त्या ज्ञानरूपतेमध्ये काही अडथळा असेल, म्हणजे त्या ज्ञानरूप होण्यामध्ये जर माझ्या बाजूनी काही अडथळा असेल तर तो अडथळा आपल्याला काही प्रमाणात त्रास देऊ शकतो. हा विचार मांडण्याचा विचार या 37व्या श्लोकानंतर सुरू होणार आहे. हे खरे असले तरी काही वेळा 3 प्रकारच्या प्रतिबंधांमुळे साक्षात्कार होत नाही. आता या 3 प्रतिबंधांचा विचार, मग त्याची उदाहरणं, अशा पद्धतीने आपल्या पुढे विचार मांडणार आहे. आपण प्रतिबंधाचा विचार नक्की करून ठेवलेला आहे की प्रतिबंध कसे असतील, काय असतील याचा माझ्याशी काही संबंध नाही, पण मी माझं मात्र साधन जसं माझ्या श्री गुरूंनी सांगितलंय तसं ते मी करणार. 38वा श्लोक आहे तो असं सांगतोय, सतत वरचेवर विचार करूनही 3 प्रकारच्या प्रतिबंधांमुळे साधकाला तत्वानुभव येत नाही. म्हणून हे 3 प्रकारचे प्रतिबंध आहेत, एक भूत, भविष्य आणि एक वर्तमान. आणि या 3 प्रकारच्या प्रतिबंधांमुळे मला माझ्या स्वरूपाचा विचार माझ्या अंतःकरणात स्थिर होत नाही, किंवा मला जे काय कळतंय ते त्या प्रमाणात कळत नाही, अशा पद्धतीने आपल्या पुढे येतो. प्रतिबंधाचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा कितीही मोठी वस्तू असली आणि तिच्यामध्ये जर काही प्रतिबंध असेल तर ती वस्तू तिचं जे कार्य आहे ते नीट करू शकत नाही. उदाहरणार्थ, आलिशान कार आहे, पण त्या पेट्रोलमध्येच जर कचरा असेल आणि तो कार्बोरेटरमध्ये अडकलेला असेल तर मला त्या कार चालण्याचा विचार पुढे होऊ शकत नाही. म्हणजे प्रतिबंध छोटा का मोठा हा विभाग महत्वाचा नाहीये. प्रतिबंध हा प्रतिबंध असतो आणि प्रतिबंध शब्दाचा अर्थ अडथळा. आणि अशा पद्धतीने अनेक अडथळे असतात आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा, पण ते अडथळे आपल्याला पार करायचे असतात. हळूहळू समजून घ्यायचं असतं. शास्त्र विचार मला कळत नाहीत काही वेळा, मग नाही कळत तर ते कळून घेण्यासाठी मला वारंवार अभ्यास केला पाहिजे. अशा पद्धतीने ते प्रतिबंध हळूहळू आपल्याला कमी करण्याची व्यवस्था आपल्याला श्री गुरु सांगतात आणि त्याप्रमाणे मी माझं जीवन, साधनेचा विचार हा पुढे पुढे हळूहळू मी चालवला तर माझेही काही प्रमाणात जे प्रतिबंध असतात ते मात्र बाजूला होऊ शकतात. काही प्रतिबंध असे असतात की ते मात्र काही केल्या बाजूला होत नाही. त्याला आपण म्हणूया ते पुढच्या जन्माची वाट मला धरायला लावतात. पण अशा प्रतिबंधांचा विचार सोडला तर बरेचसे प्रतिबंध असे असतात की ते मला माझ्या साधनेतनं, आत्मानात्म विचारातनं, साधन कसं करायचं या पद्धतीतनं ते मला दूर करता येतं. पुढे ते प्रतिबंध असे आहेत हे सांगणारा श्लोक हा 39वा आहे. असे असले तरी ज्ञान होते तरी कसे, प्रतिबंध दूर झाल्यावर हा प्रतिबंध भूत, भावी किंवा चालू काळातील असतो. म्हणून या पुन्हा तोच विचार इथे मांडलेला आहे या 39व्या श्लोकांनी, की भूत, भावी आणि वर्तमान असे 3 प्रतिबंध असतात. म्हणून इथे काही वेळा आपल्या लक्षात येतं की मी खूप अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय, पण मला अभ्यास करून सुद्धा साधनेची गती कमी असते. काही वेळा आकलन होण्यामध्ये मला थोडाफार त्रास होत असतो. कळत नाही मला जे काय श्री गुरु प्रवचनांमध्ये किंवा शास्त्र सांगतंय. पंचदशी मला काही वेळा कळत नाही, पण ती कळत नसली तरी हे विचार मला एका वेगळ्या पद्धतीने मांडावेसे वाटतात, की आम्हाला सुद्धा विचारसागर नावाचा ग्रंथ कळत नव्हता. एकदा वाचला तर असं वाटलं की हा ठेवूनच द्यावा, परत या ग्रंथाकडे बघूच नाही. पण नंतर पुन्हा दुसऱ्यांदा तो ग्रंथ हातात घेऊन वाचला तेव्हा मात्र तो थोडा किंचित कळाला आणि त्या कळाल्यामुळे मग एक अंगामध्ये हुरूप आला आणि हुरूप आल्यामुळे मी मग आणखीन वाचायचा आम्ही दोघांनी प्रयत्न केला आणि अशी 7-8 वाचनं आमच्या विचारसागरच्या ग्रंथाची झाली किंवा पंचदशीच्या ग्रंथाची झाली आणि हळूहळू या पंचदशीकारांना काय म्हणायचं आहे याचं थोडं थोडं आकलन व्हायला लागलं. म्हणजे इथे प्रतिबंध असले, वेद पठण करण्याचा विचार आहे किंवा वेदार्थाचं जे ज्ञान आहे ते समजून घेण्याच्या प्रकारामध्ये प्रतिबंध असतात, पण त्या प्रतिबंधांना आपण हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो जर प्रयत्न मी
पॉझिटिव्हली केला की तो प्रतिबंध दूर झाला पाहिजे अशा पद्धतीने, तर मी माझ्या ज्ञानरूपतेचा प्रवास याची डोळा या पद्धतीने करू शकतो. आपल्याला अभ्यास करण्याची एक अंगामध्ये आस असली पाहिजे, म्हणजे अंतःकरणामध्ये. आणि ती जर असेल तर मग माझ्या अभ्यासासाठी मी वेळ काढू शकतो. बऱ्याच वेळा असं आपण म्हणतो की मला वेळ मिळत नाही. वास्तवात मी वेळ खूप वाया घालवत असतो. आता वेळ मिळत नाही हा जो विचार आहे, हा प्रतिबंधात्मक विचार आहे. वास्तवात माझ्याकडे वेळ असताना तो वेळ मिळत नाही हे म्हणणं माझं चुकीचं असतं. मग मला बघावं लागतं की मी वेळ कुठे कुठे वाया घालवतोय. आणि असं एकदा लक्षात आलं की माझ्या 24 तासाच्या म्हणूया टाइम टेबलमध्ये मी माझ्या या नोकरी वगैरे केल्यानंतर जे माझं जागृतीतलं 4 तासाचं आयुष्य आहे, त्याच्यामध्ये मी 1-2 तास हे मित्रांबरोबर बोलण्यात घालवतोय. अशा पद्धतीने मी जर का त्याचं नियोजन केलं, तर तो सुद्धा प्रतिबंध दूर होतो. असे जे काही प्रतिबंध असतात, की जे आपल्याला दूर करता येण्यासारखे असतात, ते प्रतिबंध आपण खूप योग्य पद्धतीने त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून इथे समजून घ्यायचं असेल, तर नो द सिस्टीम हा जो विचार माझ्या श्रीगुरूंनी सतत मांडलेला आहे. यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे, की हे माझे प्रतिबंध आहेत, हे माझ्या अभ्यासामध्ये मला अडथळे आहेत आणि या अडथळ्यांना पार केल्याशिवाय मी त्या अभ्यासाचा विचार करू शकणार. कधी-कधी आपल्याला हॉस्पिटल ड्युटी करावी लागते. आता हा वर्तमान प्रतिबंधाचा विषय आहे. आणि ती हॉस्पिटल ड्युटी करताना मला तिथे खूप काही लक्ष ठेवावं लागतं. कधी-कधी माझा पेशंट आयसीयू मध्ये असतो. पण तिथे मात्र ज्यावेळी ते डॉक्टरचं काम चाललंय का नाही तेवढं व्यवस्थित, एवढंच पाहणं आपलं काम असतं. मग तिथे जर आपण जाऊन पुस्तक वाचायला घेतलं तर आपल्या अभ्यासाचं पुस्तक तिथे न्यावं. तिथे खूप वेळ मी बसून असतो. त्या वेळात मी अभ्यास करावा. असं काही मी मॉडिफिकेशन्स तयार करायची आणि या प्रतिबंधांपासून मी दूर राहायचं. म्हणजे ते प्रतिबंध दूर करण्याचा सतत मला जे कळतायत ते प्रतिबंध दूर करण्याचा प्रयत्न करत राहायचं. हाच खरा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. पुढे हा 40व्या श्लोकाच्या निमित्ताने आता या प्रतिबंधांचा खरा विचार आता इथे सुरू झालेला आहे. सोन्याच्या साठ्याच्या उदाहरणाने मात्र हे सांगतायत. तळघरात सोन्याचा मोठा साठा असूनही तो माहीत नसल्यामुळे घरमालकाने दारिद्र्य भोगावे लागते. त्याप्रमाणे वेद पठण व वेदार्थ पठण करणाऱ्यांची ही अवस्था होते, की तळघरात साठा आहे, सोन्याचा साठा आहे आणि त्याच्यावर त्याचं घर आहे, पण त्याला माहित नाही. अशा पद्धतीने आहे, की सगळं हा सोन्याचा साठा आहे. हे वेदांत तत्वज्ञान किंवा वेदांताचा विचार सगळा किंवा संतांनी सांगितलेल्या ग्रंथांचा विचार हा मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाण्यास समर्थ आहे. पण काय होतं, की ते म्हणतात लक्ष्मीमध्ये करंटा नांदे त्याचे दारिद्र्य अधिक सांदे. असा त्याचा विचार आहे, की ते सोन्याचा साठा असून सुद्धा माहीत नाही म्हणून लक्ष्मीमध्ये करंटा नांदे. पण पुन्हा आणखीन जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा भांडारगृहे भरली परी असे आड केली. म्हणजे जर का ती भांडारगृह भरलेली आहेत पण किल्लीच जर माझजवळ नाही तर ती भांडारगृह उघडणार कशी? म्हणजे याचा अर्थ काय आहे, की आपल्याला माहित नाहीये. मग माहित नाहीये तर मी माहित करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे माझं चुकतं कुठे, की मला माहित नाही म्हणून मी सोडून देतो. मला या प्रतिबंधांचं कौतुक करायचं नाहीये. कारण काय आहे, प्रतिबंध जर का आपण विचार करत बसलो तर या श्लोकातनं एक आपलं निगेटिव्ह थिंकिंग तयार होईल, की मग ठीक आहे आता माझं जर का या जीवनात मला आनंद रूपतेचा अनुभवच येणार नाही तर मी कशाला अभ्यास करू? मग माझ्या अभ्यासामध्ये निष्कारण ढिलाई तयार होते आणि मग मी सगळ्या गोष्टीच मात्र अगदी लूजली करायला लागतो. त्याला अर्थ नाही. अभ्यास हा नीट करावा लागतो. म्हणून आपल्याला जिथे जिथे आपल्याला धडक मारायची आहे, ज्या गोष्टी करायच्या आहेत, नाही मला समजूनच घ्यायचं. तुम्ही मला समजावून सांगा. साखरे महाराजांचा मला एक स्वभाव फार आवडला होता, की त्यांना आम्ही अभ्यास करताना ते पाठवर्गाप्रमाणे आमचा अभ्यास घ्यायचे आणि अभ्यास घेताना ते नंतर म्हणायचे समजलं का? आणि समजलं का म्हणाले, आपण हो म्हणालो की ते म्हणायचे मला समजावून सांग. आमच्या काकांनी सुद्धा आम्हाला असाच विचार केला. समजलं का विचारायचे, मग समजलं तर काय समजलं सांग. हे श्रीगुरूंचं लक्षण. अशा पद्धतीने हे प्रतिबंध दूर होत असतात. पण काय आहे, की आपण मात्र त्या बाजूला म्हणजे शिष्यांनी त्या श्रीगुरूंनी सांगितलेल्या विचाराला, त्यांनी सांगितलेल्या साधनेला करण्याची जी काय प्रवृत्ती आहे, ती अंतःकरणापासून व्यक्त केली पाहिजे आणि त्याप्रमाणे जीवन जगलं पाहिजे.
म्हणजे इथे काय आहे की प्रारब्धाची आड केली आहे ही काही प्रमाणात आपल्याला सोडवता येते. अगदीच जे म्हणूया निबर प्रारब्ध जे असतं किंवा जे बदलतच नाही असं काही प्रारब्ध असतं, ते मात्र आपल्याला दुसरा जन्म घ्यायला भाग पाडतं. पण तो विचार एक म्हणूया तो अंतिम विचार आहे. पण आधीचा जो सगळा विचार आहे या जीवनातला, याची देही याची डोळा, भोगमुक्तीचा सोहळा, असं जे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे ते पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. किंवा याच जीवनात मी माझ्या आनंद रूपतेचा मार्ग उलगडवू शकतो, उघडू शकतो. अशा पद्धतीने मी जर का विचार केले, तर तो मार्ग जेव्हा मोकळा व्हायचा तेव्हा होईल. पण माझा मात्र प्रयत्न निकराचा असला पाहिजे. त्या निकराच्या प्रयत्नातनं हे जे काय बारीक-सारीक अडथळे असतात, ते मात्र दूर होतात आणि मग त्यातनंच तो पुढे मोठा अडथळा असेल, तर कदाचित तो बाजूलाही पडू शकतो. त्या खूप प्रयत्नानंतरच जर मला एखादी गोष्ट प्राप्त होणार असेल, तर मग मी त्या प्रारब्धावर विचार टाकून मी तो प्रयत्न करणं सोडून देणं, हा मात्र चुकीचा भाग आहे. समर्थांचं म्हणणं आहे, "यत्न तो देव जाणावा, जपी ललाट रेषा पालटेना." दोन्ही भाग सांगतात. देव प्रयत्नांचंही महत्त्व सांगतात, प्रयत्न उदंड झाला पाहिजे. पण जपी ललाट रेषा पालटेना या शब्दाचा अर्थ त्या प्रारब्ध रेषा ज्या असतात, त्या माझ्या जीवनात घडणाऱ्या त्या काही मला पालटवता येत नाही, तरी पण अभ्यास करणं मात्र हा माझ्या कर्तव्याचा भाग आहेच. पुढे मात्र हा भूतकाळातील प्रतिबंधाचे उदाहरण देतायत. तो 41वा श्लोक आहे. राणीवर असलेल्या पूर्वीच्या प्रेमामुळे अडथळा येऊन भिक्षूला ज्ञान झाले नाही, अशी लोककथा सांगतात. त्या भिक्षूची एक लोककथा आहे. त्याचं राणीवर प्रेम होतं. कारण राणीकडं अमाप पैसा होता, सत्ता होती, संपत्ती होती आणि त्या निमित्ताने त्या भिक्षूंनी तिच्यावर प्रेम केलं. पण काय झालं, ते पुढं ते प्रेमाचा त्याचा भ्रमनिरास झाला आणि भ्रमनिरास झाल्यानंतर मग मात्र त्याच्या अंतःकरणात वैराग्य उत्पन्न झालं. आता वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे त्यांनी संन्यास घेतला. आता संन्यास म्हणताना आपल्याला लक्षात येतं, की हा संन्यास कशातनं घेतलेला आहे. तर ह्याला इथं प्रेमाचा प्रतिबंध आला. म्हणजे भूतकाळातला प्रतिबंध होता आणि मग संन्यास घेऊन सुद्धा, श्रीगुरु भेटून सुद्धा त्यांनी जे काय सांगितलेलं जे तत्वज्ञान होतं, ते मात्र काही या भिक्षूच्या डोक्यात शिरत नव्हतं. म्हणजे त्याचा अभ्यास काही नीट जसा पाहिजे तसा काही होत नव्हता. कारण तो त्या प्रेमामध्ये आसक्त झालेला होता. प्रेम करणं हा दोष नाहीये. राणीवर प्रेम करणं हा दोष नाहीये त्याचा. पण तिच्यामध्ये त्यांनी आसक्ती निर्माण केली आणि आसक्ती निर्माण केल्यानंतर मग जेव्हा प्रेमभंग झाला, तेव्हा मात्र हा हिंदी सिनेमातल्या हिरोसारखा झाला. आणि तो मग त्यांनी गाणं म्हणायचंच फक्त शिल्लक ठेवलं होतं, "ये उदासी कैसी छाई" असं आमचे श्रीगुरु म्हणतात. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, की हे प्रतिबंध असतात. पण ते प्रतिबंध आपल्याला कुठेतरी जीवनातनं दूर करावे लागतात. मग असे प्रेमभंग कितीतरी जणांचे झाले असतील, पण ते सगळे लोकं काही असे रस्त्याने येड्यासारखे काय हिंडतायत काय? ते थोडेसे बाजूला पडून ते त्यांच्या उद्योगधंद्याला लागलेच ना. मग मी माझ्या उद्योगधंद्याला लागावं, म्हणजे अभ्यासाला लागावं, जीवब्रह्मैक्य ज्ञानाच्या अभ्यासाला लागावं. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, की ते प्रेम करायला काही हरकत नाही. माझंही माझ्या मुलाबाळांवर प्रेम आहे. पण गुंतवणूक हा अडथळा आहे. आपल्याला त्या प्रतिबंधाचा विचार जेव्हा करायची वेळ येते, तेव्हा त्यातली गुंतवणूक हा माझ्या अभ्यासातला अडथळा आहे. म्हणून प्रेम असणं हा काही दोष नाही, पण अडथळा असणं हा दोष आहे. म्हणून संन्यास घेऊनही आणि पुन्हा श्रीगुरूंनी समजावून सांगूनही त्याला मात्र या जन्मात पूर्वप्रेमाचा अडथळा असल्यामुळे त्याला त्या अभ्यासाचा काही उपयोग झाला नाही. आता पुढे त्याला ज्ञान कसे झाले हेही सांगणारा श्लोक लगेचच सांगितलेला आहे. श्रीगुरूंनी त्याच्यावरील प्रेमामुळे त्या राणीमध्ये असलेल्या आत्मतत्वाची त्याला ओळख करून दिली. तेव्हा त्याचा तो अडथळा नष्ट झाल्याने त्याला यथार्थ बोध झाला. मग पुढे कदाचित पुढचा जन्म असेल त्याचा असं समजूया. मग आता श्रीगुरूंनी सगळं त्याचं ते ऐकून घेतलं. कारण श्रीगुरु पक्के असतात, ते हुशार असतात. त्यांना माहिती असतं, की नक्की हे काय गोंधळात आहे पात्र, हे त्यांना पक्कं लक्षात असतं. त्यांनी त्या शिष्याकडनं ते सगळं काढून घेतलं. कारण ते दयाळू असतात. दयाळू असल्यामुळे ते सगळं काही ते जाणून घेतात. शिष्य कितीतरी बोलतो ते ऐकून घेतात आणि मग त्यांनी जाणून घेतलं आणि मग त्याला त्या प्रेमाच्या अडथळ्याचा विषय समजून सांगितला, की तुझं प्रेम तू जे केलेलं आहे, ते तू तिच्या शरीरावर प्रेम केलेलं आहे आणि शरीरावर प्रेम केलेलं असल्यामुळे
तुला त्या शरीराच्या आत जणू काही दडलेल्या आत्मतत्वाचा विचार तुझ्या अंतःकरणात नाही. शरीर सत्यत्व भ्रांतीमुळे त्या प्रेमाचा विषय तिचं शरीर झालेला आहे आणि आता मात्र प्रेमाचा विषय असलेल्या आत्मतत्वाचा तो. आणि तुझं आत्मतत्व आणि तिच्यामध्ये असलेलं आत्मतत्व हे एकमेव अद्वितीय हे स्वरूपच आहे. म्हणून इथे त्या देहात व्यापून असलेल्या तत्वाचा जेव्हा विचार करतो तेव्हा मात्र आपण त्या निरपेक्ष आनंदाशी एकरूप होतो. आणि अशा पद्धतीने त्या शरीराची भ्रांती त्या भिक्षूची दूर झाली आणि मग त्याला यथार्थ बोध झाला. मग यथार्थ बोध होण्याचं कारणच काय आहे की अनासक्त वृत्ती म्हणजे वैराग्य त्याच्या अंतःकरणात प्राप्त करून दिलं श्री गुरूंनी आणि त्याला समजावून सांगितलं शरीर म्हणजे ब्रह्म नाही, शरीर 5 महाभूतांचं आहे. ते येतं, उत्पन्न होतं, काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं, म्हणून शरीर मिथ्या आहे. आणि शरीराचं अधिष्ठान ब्रह्म आहे, म्हणून राणीच्या शरीराचं अधिष्ठान आणि तुझ्या शरीराचं अधिष्ठान हे दोन्ही एकच आहेत. आता हे कळून घे, याने तू तुझ्या जीवनाचं सार्थक होईल. म्हणून जन्म आलियाचे फळ काही करावे सफळ. आता काय सफळ करायचं तर आनंदाशी एकरूप होणं ही सफलता आहे. अन्यथा नाही तर निर्फळ भूमिभार होय. मग मी भूमिभार होतो, मग त्यातून मला बाहेर पडायचं असेल तर त्या भिक्षूला तेच समजावून सांगितलं की तुझी गुंतवणूक जी आहे प्रेमाची ती अडथळायुक्त आहे. प्रेम असणं हा दोष नाहीये, म्हणून त्यातून तू बाहेर पड. आणि बाहेर पडायचं असेल तर तुला आत्मानुसंधानाचा विचार करावा लागेल, आत्मानात्व विचार करावा लागेल. आणि त्या ब्रह्मानुसंधानाचा विचार जो आहे तो तुझ्या अंतःकरणामध्ये प्रबळ झाला पाहिजे. आणि अशा पद्धतीने त्याचा जो भूत प्रतिबंध होता तो मात्र निघून गेला आणि तो निघून गेल्यामुळे तो स्वरूपाशी एकरूप झाला. नंतर शरीर भ्रांतीतनं त्याची अंतःकरण वृत्ती निघून गेली. हा सगळा व्यवहार आपल्या पुढे आहे. पुढे आता चालू प्रतिबंधाचा जो विचार आहे तो 43व्या श्लोकाच्या निमित्ताने सांगतायत. वर्तमान प्रतिबंध विषयांची आसक्ती, बुद्धिमांद्य, कुतर्क, विपरीत भावना, विपरीताविषयी दुराग्रह असा 4 प्रकारचा. आता चालू प्रतिबंधामध्ये आपण अभ्यास करून सुद्धा अभ्यास जसा पाहिजे तसा होत नाही, पण त्याचे अडथळे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. उदाहरणार्थ विषयांची आसक्ती आहे माझ्या अंतःकरणामध्ये आणि ती विषयांची आसक्ती असल्यामुळे ती विषय सत्यत्व भ्रांती आहे माझ्या अंतःकरणात आणि मग प्रत्येक वेळी मी त्या विषयांमध्ये सुख शोधायला जातो. आता उदाहरणार्थ विषयांमध्ये सुख आहे अशी जर माझी अंतःकरण वृत्ती म्हणत असेल तर मला त्या विषयांचं वर्गीकरण केलं पाहिजे. वर्गीकरण या शब्दाचा अर्थ त्या विषयाला समजून घेतलं पाहिजे की ते विषय कसे आहेत. ते विषय जड अचेतन आहेत आणि ते स्वतःलाही त्यांना माहित नाहीये की आपण कोणाला सुखही देऊ शकत नाही आणि आपण कोणाला त्रासही देऊ शकत नाही. मग विषयांची आसक्ती कोणाला आहे तर माझ्या अंतःकरण वृत्तीमध्ये त्या विषयांची जी काय प्रीती निर्माण झालेली आहे विनाकारण म्हणूया जरुरीपेक्षा जास्त प्रीती झालेली आहे, ती प्रीती मला माझ्या अभ्यासामध्ये अडथळा ठरते. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही बोलण्याचा विषय. विषय हे आपल्याला बंधनात टाकतात, विषय हे आपल्याला बांधून ठेवतात असं संत सांगतात. आणि एक विषय संपला की मला दुसरा विषय लागतो. आपल्याला चहा विषय घेतला किंवा आणखीन कोणताही विषय घे की तो विषय मला भोगायला मिळाला आणि तो जर अनुकूल असेल तर मला बरं वाटतं आणि प्रतिकूल असेल तर ते विषय मला दूर लोटायची इच्छा आहे. म्हणजे विषयांची जी आसक्ती आहे त्याच्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती चंचल राहते आणि चंचल राहिल्यामुळे ती विषयांकडे भिरभिरत नजर राहते आणि एक विषय संपला की दुसरा विषय लागतो. मी ऑफिसमधनं येतो आणि मला शांतता हवी असते, पण शांतता हवी असताना मी टीव्ही लावून बसतो. आता त्या टीव्ही लावण्याच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती चंचल झालेली असते आणि तो टीव्ही लागल्यानंतर तो टीव्ही पाहत असताना ती अधिकच चंचल होते. म्हणजे याचा अर्थ काय, टीव्ही नावाच्या विषयामुळे अंतःकरण वृत्ती शांत होऊ शकत नाही. मग शांत होऊ शकत नाही तर संतांचं म्हणणं ऐकावं, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. मग आता विषयांमधनं बाहेर पडायचं असेल आणि मला जर का माझी अंतःकरण वृत्ती शांत करावी ऑफिसमधनं आल्यावर असं वाटत असेल एक चहा प्यावा आणि चहा प्यायल्यानंतर एक 5-10 मिनिटं ध्यानाला बसायला काय हरकत आहे. पण ध्यानाला हे ध्यान बसलं तर काय राहिलं. अशा पद्धतीने आपण काय करतो, एकाग्र चित्त करण्याऐवजी या विषयांच्या निमित्ताने ते व्यग्र करतो आणि अनेक ठिकाणी व्यग्र असल्यामुळे मला माझ्या आनंदाचा लाभ मिळत नाही. हा चालू प्रतिबंध आहे आणि हा प्रतिबंध दूर करायचा असेल तर मला विषय माझे बदलले पाहिजे.
विषय आता आत्मस्वरूपाची ऐक्यता हा विषय घेतला पाहिजे. संतांचे ग्रंथ, नंतर म्हणूया भक्तिगीता आहेत, संतांचे अभंग आहेत, ते आल्यावर ऐकावेत आणि मग हळूच मग त्या ग्रंथाभ्यासात निघावं, हा त्यातला मुख्य विचार आहे. पुढे बुद्धी मांद्य आहे. आता मी नीट अभ्यास करत नाही म्हणून माझी बुद्धी चालत नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये फार तरबेज बुद्धी असते. अनेक लोक असतात की फार व्यावहारिक सत्तेमध्ये पक्के असतात, पण परमार्थात काही लक्षात ठेवायची वेळ आली की ते म्हणतात आमच्या डोक्यात काही राहतच नाही. म्हणून इथे काय आहे, हे बुद्धिमांद्य जे आहे ते अभ्यास न करण्याचं कारण आहे. की काही प्रक्रिया कळत नाही, संतांनी सांगितलेलं मला काही कळत नाही, अशा भूमिकेतनं ते वावरत असतात. नक्की त्यातनं काय पाहिजे हे कळत नाही, याचं कारणच आहे त्याचं वारंवार चिंतन मी करायला पाहिजे. वारंवार चिंतन केलं पाहिजे, ते शब्दांच्या स्तरावर समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मी माझं जीवन जगलं पाहिजे, तरच हे बुद्धिमांद्य दूर होतं. नाहीतर काय होऊन जाते, आळसामुळे बुद्धी ही आपली गंजल्यासारखी होते. बुद्धी वापरलीच नाही तर काय उपयोग. म्हणून बुद्धिमांद्य घालवायचं असेल तर वारंवार आपल्याला अभ्यास केला पाहिजे आणि त्यातूनच हे बुद्धिमांद्य दूर होतं आणि बुद्धी शार्पन होते, बुद्धी पक्की होऊन जाते. अशा पद्धतीने ती बुद्धी निश्चयच करते. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, त्या आत्मज्ञानाचा निश्चय करते आणि ती आनंदाकडे निघून जाते. आणि पुन्हा कुतर्क हे मनाला असतातच. आता मनवानी तर्क असतात. श्रुती आणि संत सांगतात, त्यांच्यावर श्रद्धा कमी असते. श्रद्धावान लभते ज्ञान हा भगवद्गीतेचा मंत्र माहीत नसतो आणि मग मी अनेक कुतर्क करतो. मग श्रीगुरु आणि संतांना काय सांगायचंय याविषयीचा विचारच माझ्या अंतःकरणातून निघून गेलेला असतो. आणि मग त्या श्रुतीचं तात्पर्य, जीव आणि ब्रह्म यांची ऐक्यता ही निघूनच जाते. श्रवणाचा विचार काय आहे, आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, कुठे संशयाचे मूळ एकसार. संत श्री गुरूंचं श्रवण हे माझ्या मनातले संशय आणि क्रिया पालटायला समर्थ आहे. पण मात्र काय आहे, माझा कुतर्क असतो की नक्की यांना काय म्हणायचं. नक्की यांना जे म्हणायचं असतं ते त्यांनी अगदी स्पष्टपणे मांडलेलं असतं. तुला काय करायचंय, संत श्री गुरु आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा ठेवायची आणि तुला नको ती कर्म करायची नाहीयेत. म्हणजे काय नाही, ती निंदाजनक वृत्ती जी आहे ती तू बाजूला कर. पुन्हा काय आहे, ती परनिंदा, परस्त्री, परधन या 3 प्रकारचा जो विचार आहे त्यातून तुला बाहेर पडावं लागेल. आता हे जर मला संतांनी सांगितलेलं असेल आणि तरीही मी निंदा करत असेल तर हा माझा दोष आहे आणि तो दोष मला काढावा लागतो. आणि तो काढायचा असेल तर कुतर्क मला सोडावा लागतो. ते दोष काढायचे असतील तर माझी अंतःकरण वृत्ती ही नामस्मरणात ठेवावी लागते. ही माझी अंतःकरण वृत्ती ही सतत त्या अध्यात्म चिंतनात ठेवावी लागते. आणि असं केलं तर मग या जगातील नको असलेल्या विचारांचा संग माझ्या अंतःकरणातून दूर होतो. म्हणून इथे काय आहे, कुतर्क हा अंतःकरणात नसावा. देह मिथ्या आहे हा विचार जर संतांनी सांगितलेला असेल तर तो मिथ्या विचार समजून घ्यावा आणि तो समजून घेऊन तो आत्मस्वरूपाच्या विचाराशी जुळत नसल्यामुळे आणि तो आत्मा मी असल्यामुळे आणि मी सतत आहे आहे या स्वरूपात असल्यामुळे शरीर मिथ्या आहे आणि म्हणून शरीराविषयी असलेली आसक्ती मी दूर करते. कारण पुढचा जो विचार आहे तो विपरीताविषयी दुराग्रह. म्हणजे विपरीत भावना काय आहे, विपरीत भावना आहे ती देह सत्य आहे, जगत सत्य आहे, प्राणालाच आत्मा मी म्हणतो, नंतर शरीरालाच आत्मा मी म्हणतो आणि मग एकदा शरीर आहे म्हणून माझं जीवन आहे. अशा पद्धतीने मी जेव्हा विचार करतो ते विपरीत विचार आहे आणि विपरीत विचारातनं मग मी दुराग्रहाने काही गोष्टी वागतो. हा त्यातला आणखीन मोठा एक काय म्हणूया पाडाव करणारा माझ्या अभ्यासाचा विचार आहे. आणि त्यातून जर का मला आनंदाकडे जायचं असेल तर हे सगळे चालू प्रतिबंध आहेत. विषयांची आसक्ती, बुद्धिमांद्य, कुतर्क आणि विपरीताविषयी दुराग्रह ते मला बाजूला केले पाहिजेत. आणि दुराग्रहातनं, संशयातनं मी बाजूला झालो तर मग मी माझ्या आनंदाकडे जाऊ शकतो. पण हा जो प्रतिबंधाचा विचार जो आहे तो चालू प्रतिबंधाचा विचार आहे. मग आता प्रतिबंध निवृत्तीचे विचारही आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे असतात. तो 44व्या श्लोकाचा विचार आहे. त्या त्या कारणासाठी त्या त्या प्रकारे उचित असलेले शमदमादी व श्रवण करून या प्रतिबंधाचा क्षय केल्यानंतर साधक स्वतःच्या मूळ स्वरूपाचा अनुभव घेतो. मग आता करायचं काय, तर त्याचं उत्तर असं आहे, श्रवण झालं पाहिजे. परोक्ष ज्ञानाचा विचार हा संतांच्या मुखातनं आपल्याला पक्का कळला पाहिजे. संत मुखातनं, गुरुमुखातलं जे श्रवण आहे ते मला माझ्या आनंदाकडे घेऊन जायला समर्थ आहे. मग आता विषयासक्ती आहे, पहिला प्रतिबंध आहे.
व त्या विषयासक्ती दूर करायची असेल तर समाधी षटकाचा अवलंब केला पाहिजे. इथं लिहिलंय स्पष्ट. आता शमदम काय आहे? क्षमामध्ये बुद्धीचे विचार आहे आणि त्या बुद्धीचं शमन झालं पाहिजे. याचा अर्थ बुद्धी सतत जी माझी या देहादी प्रपंचाचे विचार जरुरीपेक्षा जास्त करते, त्याच्यामध्ये अडकते आणि त्या निमित्ताने सुखदुःख भोगते. मग आता त्या बुद्धीला मी आतमध्ये स्थिर केली पाहिजे. आतमध्ये या शब्दाचा अर्थ ती बुद्धी सतत निर्णय करते काहीतरी विषयासक्तीचे आणि डोळ्यामार्फत ती बाहेर जाते अंतःकरण वृत्ती आणि त्या विषयाचा आकार धारण करून त्या विषयांमध्येच रमते. बुद्धी काय करते? त्या विषयांचं चिंतन करते. अशा पद्धतीने बुद्धी जी काय आहे ती मला दूर करावी लागेल. म्हणजे याचा अर्थ त्या बुद्धीला मी समजावून सांगितलं पाहिजे की ही विषयासक्ती आहे आणि यातून जर तुला बाहेर पडायचं असेल तर बुद्धी दे रघुनायका, म्हणजे सत्वगुणाची बुद्धी ही मला तयार करावी लागेल. ती रज आणि तमप्रधान बुद्धी जी आहे ती सतत देहादी प्रपंचाचं चिंतन करायला लावते. त्यातून मी बाहेर पडलो तर मी माझ्या आनंदाकडे जाऊ शकतो. अशा पद्धतीने हा या बुद्धीचा म्हणजे मनाचा विचार आहे. म्हणजे त्या म्हणूया विषयासक्ती दूर करण्यासाठी आपल्याला शमदमाचा विचार हा प्रामुख्याने करायचा. इंद्रियांना मी सावरायचंय. इंद्रिय माझी काय करतात? ती सतत सिनेमाला पाहायला जाऊ म्हणतात किंवा आणखीन कोणाच्या तरी घरी जाऊ आणि ती वेळ फक्त काय करतात? वाया घालवतात. आपल्या लक्षात येत नाही आपण कितीतरी वेळ आपल्या आयुष्यातला वाया घालवलेला. आणि तोच जर सत्कारणी लावला तर मला माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी खूप काही आपल्याला करता येण्यासारखं असतं, पण ते मी करीतच नाही. म्हणून या समाधी षटकांचा जो अभ्यास आहे, शमदम उपरम, समाधान, तितिक्षा, श्रद्धा आणि शेवटी त्याचा विचार आहे समाधानाशी जोडलेला. की या नको असलेल्या विचारांचा संन्यास घ्यायचा आहे आणि हव्या असलेल्या आनंदाशी एकरूप व्हायचंय. त्याला समाधान असं म्हणतात, निरपेक्ष समाधान. की जे समाधान कोणत्याही वस्तूवर आणि व्यक्तीवर आणि परिस्थितीवर अवलंबून नाही, असं समाधान मला प्राप्त व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी मला विषयासक्ती दूर करायची असेल तर समाधी षटकाचा अवलंब केला पाहिजे. आता बुद्धिमांद्य आहे तर मला एकांगी श्रवण केलं पाहिजे. आता एकांगी म्हणजे सद्गुरुमुखातलं श्रवण आणि ते श्रवण करून मी त्या श्रवणाचा माझ्याशी संबंध जोडला पाहिजे. श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगी. ही समर्थांनी सांगितली गोष्ट की श्रवण मनन निजध्यास, तू ऐकलेल्याचा विचार कर आणि विचारातनं अनुसंधानात जा, असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलंय. म्हणून इथे काय आहे? आपल्याला संप्रदायपूर्वक, एकांगी या शब्दाचा अर्थ संप्रदायपूर्वक श्रवण केलं पाहिजे. मी जर वारकरी संप्रदायाचा असेल तर माझा ग्रंथ एकच ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने मी माझ्या आनंदाकडे जाण्याचा सतत प्रयत्न करावा. एकदा नाही 10 वेळा ज्ञानेश्वरी वाचावी. 11व्या वेळी का होईना ज्ञानेश्वर माऊली माझ्यावर प्रसन्न होईल आणि तिला दया येईल आणि ती मला समजावून सांगण्यासाठी कुठेतरी व्यवस्था करेलच. पण माझा मात्र निश्चय पक्का असला पाहिजे की मला ज्ञानेश्वरीचा अभ्यास हा जमलाच पाहिजे आणि मला अभ्यास करण्यासाठी मी सतत त्याचा तो विचार करणार आहे. अशा पद्धतीने बुद्धिमांद्य दूर होते. मला कळत नाही म्हणून बुद्धिमांद्य जात नाही, तर ते समजून घेण्याचा विचार केला पाहिजे. आणि समजून घेता घेता हळूहळू जे समजून घ्यायचं आहे म्हणजे ब्रह्मस्वरूप, त्याच्याशी मी एकरूप होतो. पुन्हा आता तिसरा जो आहे कुतर्क आहे. मग आता कुतर्क जर का काढायचा असेल तर मला गुरुमुखातलं श्रवण आवश्यक आहे. श्री गुरुमुखातल्या श्रवणाला हा प्रथम दर्जा असला पाहिजे. केव्हाही लक्षात घ्या की श्री गुरुमुखातलं श्रवण हे खऱ्या अर्थाने असलेलं श्रवण आहे. आम्हाला ते खूप लाभदायक ठरलं म्हणून आमचा अभ्यास थोडाफार बरा आहे. अदरवाईज काय होऊन जातं की खूप ठिकाणी मी ऐकायला जातो, पुण्यासारख्या ठिकाणी तर खूप काही अशी प्रवचनांची यादीच येते त्या सकाळ पेपरमध्ये की आज कुठे काय आहे. मग ते कुठे काय आहे तर 25 प्रवचनं निघतात आणि मग मी सकाळपासून डबा घेऊन निघतो आणि मग त्या 25तली 5-6 तरी ऐकतोच. पण त्यातून मला काय मिळतं? फक्त माझी कवायत होते त्या पुण्यात जायचं आणि माझा वेळ वाया गेलेला असतो. म्हणून इथे सांप्रदायिक श्रवण आणि तेही गुरुमुखातनं झालं पाहिजे. आणि मग त्यातून पुढे मग मनन निधिध्यासन हे विचार आहे. मननामध्ये आपल्याला प्रक्रिया आहेत की साधक बाधक विचारांचा विचार आहे आणि जो बाधक आहे, माझ्या सत्यत्व बुद्धीला बाधक विचार आहे, तो मला करावा लागेल. देह म्हणजे ब्रह्म नाही, हा देह सत्यत्व बुद्धीच्या संदर्भात केलेला बाधक विचार. त्याने देहबुद्धीचे विचार निघून जातील आणि खऱ्या अर्थाने मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे हे होकारार्थी चिंतन म्हणजे साधक चिंतन माझ्या अंतःकरणात स्थिर होईल.
आणि हळूहळू मग मी त्या अनुसंधानातलं जीवन जगेल आणि मग मी माझ्या स्वरूपाशी खऱ्या अर्थाने सहज अवस्थेमध्ये निघून जाईल. पण हे काय आहे, हे सगळे कुतर्क मला दूर करायचे असतील तर त्याला मला श्री गुरूंशिवाय उपयोग नाही. श्रवणाशिवाय त्यांची मी कास धरली पाहिजे. त्यांच्याकडे मी सतत माझं समाधान होईपर्यंत मी गेलो पाहिजे. तिथे मी विचारणा केली पाहिजे, अभ्यासाची विचारणा झाली पाहिजे. नाहीतर श्री गुरूंकडे मी जातो आणि मग तुम्ही कुठे गेला होता आणि हे कुठे गेले होते याचं चिंतन करतो. काय अर्थ आहे त्याला? पण रामकृष्ण हरी काय बोलणार? चौथा जो विचार आहे विपर्यय, आणि विपर्यय शब्दाचा अर्थ संशय, आणि संशयासाठी आपल्याला निदिध्यासन करावं लागतं. आणि निदिध्यासनामध्ये अनात्मकार वृत्तीचा परित्याग, आत्माकार वृत्तीचा स्वीकार आणि त्याला आलेली सहजता, हा विषय आपण वारंवार विचार केलेला. अशा पद्धतीने मी जर माझ्या आनंदाचा विचार सतत मी केला तर मी माझ्या स्वरूपाकडे जाण्यासाठी सहज प्रयत्न करू शकतो. म्हणून हा चालू प्रतिबंधातले जे विचार आहेत ते दूर करण्यासाठी जो विचार मांडलाय तो त्या 44व्या श्लोकाचा विचार होता. आता 45वा श्लोक असं सांगतोय, वामदेव हे भावी प्रतिबंधाचे उदाहरण आहे. त्याचा प्रतिबंध एकाच जन्माने दूर झाला, भरताला 3 जन्म लागले. आता जे भावी प्रतिबंध आहेत ते मला पुढचा जन्म घ्यायला भाग पाडतात. आता वामदेवाचं जे काय प्रारब्ध होतं ते 1 जन्माचं होतं आणि मग त्याला गर्भाशयातच ज्ञान झालं. आता भरताला 3 लागले, मला किती लागणार आहेत हा विचार मी फारसा करायचा नाही. मला 10 लागतील, हरकत नाही, पण 11व्या जन्मात मी मुक्त होईलच असं होऊ दे ना. मग ते 10 लागे ना का किती लागे ना, मी विचार नाही करायचा. मी मात्र माझा अभ्यास सतत करायचा आहे. जीव ब्रह्मैक्य ज्ञान जे आहे ते करण्याचा प्रयत्न करायचाच आहे. प्रयत्न करता करताना जे काय माझे जपी ललाट रेषा पालटेना या शब्दाचा अर्थ मी अभ्यास करतच राहावा आणि माझ्या ललाट रेषा ज्या असायच्या आहेत त्या अशा असतील. नामस्मरण करावं. श्री ज्ञानदेव सांगतात, पापाचे कळप पळती पुढे. म्हणजे माझ्या संचितातलं जे पाप आहे ते हळूहळू संचित माझं कमी व्हायला लागतं. क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये माझ्या हातून पाप घडत नाही, अशा पद्धतीने मी आकर्ता व्हायला लागतो. हळूहळू का होईना माझ्यामध्ये फरक पडत जातो. म्हणून इथे त्या भावी प्रतिबंधासाठी ही उदाहरणं दिलेली आहेत की ठीक आहे, हे सगळं भरताचं उदाहरण दिलं, नंतर त्या पुन्हा वामदेवाचं उदाहरण दिलं, त्या भरताचा त्या गायीमध्ये जीव अडकला. आता आपल्याला लक्षात ठेवायचंय आपला जीव कशात अडकवायचा नाही. नाहीतर काय होऊन जातं, मरताना जीव अडकतो. वाके तो वासुदेव वासुदेव नाव घ्यायचं असतं मुलाचं, पण ते वासुदेवला सांगायचं असतं त्या मरताना त्या वडिलांना की ते वासरू केरसुणी खाते आणि त्या मुलांना वाटतं हे वासुदेव वासुदेव म्हणते, पण वास्तवात ते काय सांगत असतं, ते केरसुणी खातंय वासरू. अशा पद्धतीने मी जर माझं जीवन जगणार असेल तर माझ्यामध्ये मी प्रतिबंध तयार मीच करतो, हा विचार लक्षात यायला पाहिजे. म्हणून इथे प्रतिबंधांचा विचार करायची वेळ येते त्यावेळी आपण आपले प्रतिबंध किती आहेत हे आपल्याला माहीत नसतात. मग आपल्याला माहीत काय असतं, तर ह्या जीवनात मी धडधडून अभ्यास करू शकतो आणि तू धडधडून वहिला निघ भक्तीची या वाटा लाग की मग पावसी अव्यंग निजधाम माझ. धडधडून निघ. मी जर झडझडून अभ्यासाला लागलो तर मी माझ्या अव्यंग स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. ते जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, पण मी मात्र त्या मोक्षाच्या दारात उभा असलो पाहिजे. मोक्षाचं एक कल्पित दार असं आपण विचार केला तर त्या दारात मी उभा असलो पाहिजे. एक दिवस भगवंत दार उघडेल आणि म्हणेल ये बाळा ये. अशा पद्धतीने मी अभ्यास केला पाहिजे. पुढे हा 46वा जो श्लोक आहे तो भगवद्गीतेतला श्लोक आहे. तो योग भ्रष्टा संबंधींचा विचार आहे. केलेला विचार कधीच व्यर्थ जात नाही हे सांगणार आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये योगभ्रष्टाचा अनेक जन्मांनंतर प्रतिबंध क्षय होतो असे म्हटले आहे. त्यावरून केलेला विचार व्यर्थ नसतो. जो चालू जन्मात मी अभ्यास केलेला असतो त्याच्या पुढे तो पुढच्या जन्मात अभ्यास सुरू होतो. आता त्यासाठीच हे योगभ्रष्टाचं उदाहरण दिलंय की तो योगी कधीतरी सिद्धींमध्ये अडकलेला असतो आणि सिद्धींमध्ये अडकून मग काय होऊन जातात, ते अनेक जन्म भोगतात. त्यांना प्रारब्ध छान असतं पण भोगतातच. मुख्य विचार काय आहे की थोडेफार जन्म त्यांना भोगावे लागतात आणि मग ते प्रतिबंध दूर झाल्यानंतर त्या योगभ्रष्टाला ज्ञान होतं. चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष जगले, मग प्रत्येक वेळी ते मरणातनं बाहेर आले आणि जगलेच ना. माणसाचं साधारण आयुष्य 100 वर्ष, पण त्यातून ते 1400 वर्ष जगले कारण ते उत्तम ज्योतिषी होते. त्यांनी स्वतःला मरू दिलं नाही, पण वास्तवात ते 14 वेळा समाधीत जाऊन
पाहायला गेलं तर कल्पित रूपाने 14 वर्षामध्ये 14 वेळा ते गेलेलेच आहेत. हाच विचार आपल्याला करावा लागेल. आणि मग याचा अर्थ असा असेल तर हा जो योगी आहे त्यांनी जन्म मरण टाळलं, पण तरी सुद्धा जेव्हा ते ज्ञानदेव महाराजांकडे गेले त्यावेळी मात्र त्यांना 65 ओव्यांमध्ये त्यांचा सगळा कार्यभाग संपला आणि त्यांनी समाधी घेऊन टाकली. हा त्यातला मुख्य विचार आहे. म्हणून इथे काय आहे की आपल्याला या गीतेचा विचार जो आहे तो एवढाच सांगतो की योगभ्रष्ट असा असू शकतो, सिद्धींचा उपयोग करणारा, आणि तो समाजासाठीच सगळं काम करतो, तो स्वतःला काही घेत नाही. हे त्याचं तसंही खरं असलं तरी सुद्धा तो जीवब्रह्मैक्य ज्ञानाला म्हणजे आनंद रूपतेला पात्र होत नाही. हा विचार आपल्याला करावाच लागेल. आता हे 4-5 श्लोक भगवद्गीतेतले असंच सांगतात. कामना शिल्लक असलेल्या योगभ्रष्टाची गती, हा 47वा श्लोक आहे. साधक आत्मतत्वाच्या विचाराने पुण्यवंतासाठी असलेल्या स्वर्गादी लोकात जाऊन तो विरक्त नसल्याने पुढे यथावकाश शुद्ध व श्रीमंताच्या कुळात पृथ्वीवर जन्म घेतो. मग काय होऊन जातो तो साधक म्हणजे हा योगभ्रष्ट साधक हा स्वर्गात जातो, उत्तमोत्तम भोग त्याला भोगायला मिळतात. पण तरी सुद्धा त्या भोगाचं जे काय म्हणूया अकाउंट असतं ते संपतं आणि संपल्यानंतर मात्र पुन्हा तो या पृथ्वी तलावर जन्म घेतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्याची वासना शिल्लक राहिलेली आहे. मग शिल्लक राहिलेली आहे तर ती ज्ञानाला प्रतिबंध करते आणि पुढचा जन्म घ्यायला लावते. पण तो पुण्यवंत असतो आणि पुण्यवंत असल्यामुळे तो चांगल्या कुळात जन्माला येतो, श्रीमंत शुद्ध कुळात जन्माला येतो. त्याला सगळी तिथे अनुकूलता असते आणि अशी अनुकूलता येऊन तो योगभ्रष्ट हा खरं मोठा एक व्यक्ती म्हणून आपल्या पुढे येतो. जीवनमुक्त व्यक्ती, ती पुढच्या जन्मांमध्ये श्री गुरु पदीची व्यक्ती असू शकते. ती सर्वांचा उद्धारही करू शकते. पुढे ही विरक्त योग भ्रष्टाची गती काय आहे, हा 48वा श्लोक असं सांगतोय. किंवा विरक्त योग भ्रष्ट ब्रह्मतत्वाच्या चिंतनामुळे बुद्धिमान योग्याच्या कुळात जन्म घेतो. हा जन्म खरोखर दुर्लभ आहे. अशा बुद्धिमान कुळामध्ये जन्म घेतो. उत्तम श्री गुरुची त्याला साथ लाभते आणि तो पुन्हा थोड्याच अभ्यासात तो श्रीगुरुपदी विराजमानही होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्याची अंतःकरण वृत्ती या योग भ्रष्टाची, कारण त्याला सिद्धी प्राप्त असतात, त्या वापरलेल्या असतात, पण स्वतःसाठी काही केलेलं नसतं. चांगदेव महाराजांनी स्वतःसाठी काहीच केलेलं नाही, म्हणून त्यांचं चित्त शुद्ध आणि शांत होतं. मग 65 ओव्यात त्यांचं काम झालं. तसंच या योग भ्रष्टाचं असतं. तो अत्यंत उत्तम साधक असतो, त्याला थोडासा उपदेश मिळतात, तो आनंदाशी एकरूप होतो आणि तो नंतर पुन्हा त्या म्हणूया संप्रदायाचं नेतृत्वही करतो. इतकं उत्तम त्याचं आयुष्य असतं. हा त्यातला भाग आहे. म्हणून हा योगभ्रष्टातनं मिळालेला जन्म अत्यंत दुर्लभ असतो असं भगवद्गीता म्हणते. असा जन्म का होतो हे सांगणारा हा 49वा श्लोक आहे. त्या जन्मात पूर्वजन्मी कमावलेली बुद्धी त्याला मिळून अधिक निकराची साधना करून तो मुक्त होतो. म्हणून हा जन्म दुर्लभ आहे. त्याची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण असते आणि त्या तीक्ष्ण बुद्धीमुळे त्याची जी काय साधना जी आहे ती साधना करण्याचा निश्चयही तेवढाच पक्का असतो आणि त्यामुळे तो या जीवनात आनंदाशी एकरूप होतो. त्यामुळे त्याच्या अंतःकरणात वैराग्य असतं, विवेक असतं, सगळ्या गोष्टी परमार्थाला अनुकूल असतात आणि त्या योग भ्रष्टाला मग दुसरी गतीच नसते. तो सहजच थोडक्यात साधन चतुष्टय संपन्नच असतो. तो इथं येतो, थोडाफार अभ्यास करतो, त्याला सगळं काही कळतच. बुद्धी कशी असते, एकाग्र असते. त्याला प्रत्येक गोष्ट जिथे सांगितली जाते श्रीगुरूंकडनं ती त्याला तिथल्या तिथे वन टच कळते. त्याला एका क्षणात कळते की श्रीगुरूंना नक्की काय म्हणायचं. आपण कितीतरी साधक पाहतो की काही साधकांना हे लगेच कळतं आणि माझ्यासारखा साधक असतो तो 10-10 वेळा अभ्यास करून ते कळून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा कुठे 11व्यांदा कळतं. म्हणजे ही काही साधक मंडळी अशी जी येतात ती अशाच पद्धतीची असतात. कुठेतरी पूर्व पुण्याई ही त्यांची फार मोठी असते. म्हणून जिथून साधन थांबलंय तिथून पुढे ते साधन जोमाने सुरू होतं. म्हणून साधनेचा विचार, त्या प्रतिबंधाचा विचार न करता आपलं साधन उत्कृष्ट करायचं आणि त्याची उत्कृष्टता जर कदाचित मला पुढचा जन्म आला तर ती उत्कृष्टता मला पुढच्या जन्मात उपयोगी पडते. पण माझा मात्र निश्चय आत्ताचा असा असला पाहिजे, याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. पुढे हा 50वा श्लोकाचा विचार असं सांगतोय. जोमाने
निकराचा अभ्यास का होतो? मागील जन्मात केलेला अभ्यासच त्या योगभ्रष्टाला कोणतेही स्वातंत्र्य न देता अभ्यासाकडे ओढून घेतो. त्याप्रमाणे जन्मोजन्मी केलेला अभ्यास तो साधक तत्वज्ञानाने मुक्त होतो. म्हणून हा योगभ्रष्ट जन्म त्याच्या मागच्या जन्मांमध्ये अनेक त्यांनी अभ्यास केलेला असतो, त्यामुळे तो विरक्त असतो आणि विषय वासना त्याच्या अंतःकरणात कमी असतात आणि तो सहज त्या अभ्यासाकडे ओढला जातो आणि ओढला जातो तसा तो अभ्यासच करत जातो. अशा पद्धतीने म्हणून इथे काय आहे, ती विषय वासना आपल्याला अंतःकरणातला आपल्या ती देहबुद्धीकडे ओढते, पण त्यातून मला बाहेर पडायचंय हा विचार माझा सतत असला पाहिजे. पण योग भ्रष्ट जो आहे तो उच्च प्रतीचा असतो आणि असा उच्च प्रतीचा असल्यामुळे तो सहज अभ्यासाकडे ओढला जातो आणि याच देहात त्या जन्मोजन्मी केलेल्या अभ्यासाचं फळ त्याला प्राप्त होतं आणि प्राप्त होताना मात्र तो अत्यंत श्रीमंत आणि काय म्हणूया साधनेनेही श्रीमंत, नंतर संपत्तीनेही श्रीमंत अशा सुंदर कुळात जन्म घेतो आणि त्याचं जीवन तिथे कृतार्थ होतं. हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे साधकांमध्ये आपल्याला अनेक भेद दिसतील. काही साधक आपल्याला सहज कळतं त्यांना, काही साधकांना अभ्यास करून कळतं, पण तिथेच त्या अभ्यास करून कळणाऱ्या साधकांनी अंतःकरणामध्ये कुठेही विपरीत भावना म्हणजे कनिष्ठतेची भावना तयार न करता आपल्या अभ्यासाची गती वाढवली पाहिजे. हाच खऱ्या आपल्या आजच्या अभ्यासाचा विषय आहे. पुढे म्हणतात आणखीन एक विलक्षण प्रतिबंध आहे. ब्रह्मलोकाच्या प्राप्तीची जबर इच्छा असताना ती दाबून ठेवून जो आत्मानात्म विचार करतो त्याला आत्मज्ञान होत नाही. काय असतं, या सुप्त इच्छा असतात आपल्या अंतःकरणात कळतच नाही की आपण अभ्यास करतो, त्या श्रवणही करतो, श्री गुरु मुखातनं सगळं काही मिळत असतं, ते करत असतो, पण जे काय मला रिटर्न्स मिळायला पाहिजेत म्हणजे ज्या पद्धतीने माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत आणि आनंदाकडे जायला पाहिजे ती जात नाही. आत्मानात्म विचार ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही, कारण अंतःकरणामध्ये त्या स्वर्गात जायची इच्छा असते. स्वर्गात जावं, तिथे मग त्या इंद्राच्या मांडीला मांडी लावून बसावं आणि मग त्यातले तिथे उपभोग घ्यावेत आणि ते उपभोग घेऊन मग तृप्त होऊन परत वेळ मिळाला तर आपण आपला अभ्यास करूया, अशा पद्धतीने तो त्याचं आत्ताचं जीवन जगतो. आणि अशा ज्या सुप्त विषय वासना ज्या असतात की ज्या अंतःकरणामध्ये अत्यंत बारीकीने आपल्या घरात अंतःकरणाच्या बसलेल्या असतात, त्या मला लक्षात घेऊन त्या दूर केल्या पाहिजेत. त्या दूर होत नाही तोपर्यंत हा प्रतिबंध जो आहे विलक्षण प्रतिबंध तो माझा हटणार नाही. मग अशा अभ्यासकाला ब्रह्मलोकाची प्राप्ती होऊन पुढे क्रममुक्ती मिळते. वेदांताच्या तात्पर्याचा यथार्थ निश्चय झाल्यानंतर या श्रुतीप्रमाणे अभ्यास करीत मृत्यू आल्यास तो ब्रह्मलोकी ब्रह्मदेवासह मुक्त होतो. हा 52व्या श्लोकाचा विचार. आता असा जो अभ्यासक आहे तो मात्र विचार करतो पण त्याला नक्की त्याचं उत्तर मिळत नाही. मग तो ईशावास्य उपनिषदाचा विचार आहे की तो साधक यमदेवाला आणि त्या सूर्यदेवाला विनंती करतो, मी अत्यंत प्रामाणिकपणे साधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण मात्र आता मला काही गती माझ्या समोर जीवनमुक्तीची नाहीये हे माझ्या लक्षात येतंय, तर आता तू माझ्यावर कृपा कर. यमदेवाला तिथं विनंती आहे आणि पुन्हा त्या सूर्यदेवाला ही विनंती आहे आणि मग ती विनंतीला मान देतात हे सूर्यदेव आणि यमदेव, कारण त्यांना माहीत असतं की याने अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. मग आता प्रामाणिक प्रयत्न केलेले असतील तर मग त्याला आता जीवनमुक्त होता येत नाही, आता तो मात्र गलित गात्र झालेला आहे, तर याला क्रममुक्ती द्यावी आणि अशा रीतीने तो क्रममुक्तीकडे जातो. पण यथार्थ अभ्यास केला तर ह्याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा हा विचार मी सतत मांडणारच, कारण त्यामुळे मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. म्हणून इथे काय आहे, वेदांताचा तात्पर्य निश्चय झाला, श्रुतीप्रमाणे मी जर अभ्यास केला तर मी माझ्या आनंदाशी एकरूप होईनच. पण तसं काही केलं नाही तर मग मी ब्रह्मलोकात जाईन, त्या विष्णू लोकात जाईन आणि तिथून क्रममुक्त होईल. हा विचार पक्का आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. 53वा जो श्लोक आहे, अतिशय पापी माणूस तत्व विचाराचा द्वेषच करतो हे सांगणार आहे. जो आत्मा अनेक माणसांना नुसता ऐकावयास मिळत नाही असे श्रुती सांगत असल्याने कित्येकांना पूर्वकर्मामुळे त्यांच्या ज्ञानात अडथळा येतो. म्हणजे हा आत्मा आहे आणि ते माझं स्वरूप आहे
आता हे सतत श्रीगुरु आणि हे प्रवचन कीर्तन करणारे हे जागोजागी सांगत असतात, निरपेक्षपणे सांगणारी मंडळी असतात, ती सांगत असतात, पण हे त्याला ऐकायलाच मिळत नाही. तो त्या दारावरून जातो, त्या विठ्ठल मंदिरावरनं जातो, त्या विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वरीचा विचार मांडत असतात, पण हा भुरकन निघून जातो. कारण याचं पापच इतकं मोठं असतं, ती तत्वजिज्ञासा त्याच्या अंतःकरणात निर्माणच होत नाही. की त्या विठ्ठल दर्शनात जावं, ते 2 शब्द कानी पडावे, एवढं पुण्यच पदरात नसतं. बरं, ते पुण्य पदरात पडलं असं आपण म्हणूया. ती मनोभूमिका तयार नसते हा विषय झाला. पण चुकून जर हा प्रारब्ध काही त्याचं अचानक चांगलं जुळून आलं आणि तो आत गेला, तर आतमध्ये त्या कुतर्काचा विचार इतका असतो, की त्याला ते आत विठ्ठल मंदिरात सांगित असलेलं कीर्तन त्याकडे त्याचं दुर्लक्षच असतं. म्हणून इथे काय आहे, की पूर्वसुकृताची जी काय मोठी मदत आहे आपल्याला, आज जे काय आपण एवढं सगळं श्री गुरूंकडे जाऊन अभ्यास करतो आहे, ते सांगतायत, ते आपल्याला थोडंफार कळतंय, हा केवळ आपल्या पूर्वपुण्याईचा भाग. आता या पूर्वपुण्याईच्या जोरावर आत्ता निकराचा अभ्यास करायचा आहे आणि त्यातूनच माझ्या जीवनाचं काय म्हणूया सार्थक होणार आहे, हा विचार आपल्याला कळूनच घ्यावा लागेल. म्हणून इथे आपल्या अंतःकरणामध्ये ती तमोगुणाची आणि पुन्हा रजत गुणाची जी काय वृद्धी असते, ती मला मात्र ते पाप करण्याला भाग पाडते किंवा या रजामुळे तो देहादी प्रपंच सत्यत्वाने करायला लावते आणि खऱ्या अर्थाने मी माझ्या आनंदाकडे जात नाही, पण मला मात्र कायम सुखच पाहिजे असतं. असे सगळे विचार असतात, पण ते काय होऊन जातं, ते श्रवणही आवडत नाही, तो आत्मविचारही आवडत नाही. मग याचं कारण काय आहे? मी पापीच आहे. असं जर असेल तर मी पापीच आहे. अत्यंत ते प्रपंच आनंदाने करतात, सगळ्यांशी पद्धतशीर वागतात, पण स्वार्थबुद्धी मात्र काही केल्या गेलेली नसते. हा विचार आपल्याला लक्षातच घ्यावा लागतो. पुढे हा 54वा जो श्लोक आहे, तो आपल्याला असं सांगतो, मंदबुद्धीच्या मुमुक्षूंनी काय करावं? बुद्धी अतिशय मंद असल्याने किंवा साधन सामग्रीची उणीव असल्याने आत्मानात्म विचार होत नाही, अशा त्याने ब्रह्माची अखंड उपासना करावी. आलं आता हे प्रकरण हळूहळू ध्यानावर आलेलं आहे, की जर का मला आत्मानात्म विचार करता येत नसेल, तर मग मी आता तो आत्मा ध्यानरूपाने विचार केला पाहिजे, म्हणजे उपासना केली पाहिजे. उपासनेमध्ये या निष्काम कर्मोपासनेमध्ये या ध्यानाचा विचार आहे. उपासनेमध्ये आपल्याला त्या उपास्य दैवतेच्या जवळ बसलं पाहिजे, त्या उपास्य दैवताची उपासना केली पाहिजे. त्याने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि मी त्या उत्कृष्ट अधिकाऱ्याचा म्हणजे कुटस्थ दीपाचा अधिकारी होतो, हा मुख्य विचार आहे. म्हणून ही उपासना जी आहे ती समजून घेतली पाहिजे, की निर्गुण ब्रह्माची उपासना करता येत नाही, मग सगुणाची उपासना केली पाहिजे. सगुण विठ्ठलावर मी निर्गुणाचा विचार ठेवला पाहिजे आणि मग सगुण विठ्ठल आणि निर्गुण विठ्ठल हे दोन्ही एकरूपच आहे. श्री ज्ञानदेवांचं वचन ऐकलं पाहिजे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण, तू ऐकू गोविंद. म्हणून इथे या प्रतिमा पूजेने ती सुरुवात होते आणि हळूहळू त्या प्रतिमा पूजेतनं मी त्या आनंदाकडे निघून जातो. म्हणजे सुरुवात प्रतिमा पूजेतनं व्हावी आणि मग उत्तमा सहजावस्थेमध्ये पुन्हा मध्यमा धारणेचा ध्यानधारणेचा विचार करून मी आनंदाशी एकरूप व्हावं. म्हणून इथे एक विचार मांडलेला आहे, की ते बुद्धिमांद्य जर मला घालवायचं असेल, तर मी ती सगुणोपासना करावी आणि अशा पद्धतीने मी माझ्या आनंदाकडे निघून जाण्याचा सतत प्रयत्न करावा. म्हणून इथे निर्गुण उपासनेचा जरी विचार सांगितलेला असला तरी सुद्धा ती उपासना मला जमत नाही, बुद्धिमांद्य असतं, कुतर्क असतात, ते सगळे घालवायचे असतील तर मग काय आहे, त्या हरीच्या चिंतनाचं, हरीच्या नामस्मरणाचा विचार करावा आणि नामस्मरणाने चित्त शुद्ध शांत करून मी माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी म्हणजे त्या परोक्ष ज्ञानाचा विचार हा मला करावाच लागतो. आता निर्गुण ब्रह्माच्या उपासनेचं साधन हा 55व्या श्लोकाचा विचार आहे. सगुण ब्रह्माप्रमाणे निर्गुण ब्रह्माचेही अनुसंधान सातत्याने ठेवण्याचा अभ्यास शक्य असल्याने निर्गुण ब्रह्मोपासना अशक्य नाही. आता निर्गुणाची उपासना करता येते. नको असलेला विचार, हवे असलेल्या विचारांनी छेद आणि मग हळूच अंतःकरण वृत्ती शांत करून मग सनिमित्य आनंदाचं केलेलं ध्यान, त्याला म्हणायचं चालतं बोलतं ध्यान. आता हेच तर निर्गुणोपासनेचा विचार आहे. म्हणजे सोहम साधनेमध्ये त्या 6 मध्ये अंतःकरण वृत्तीला सतत ठेवण्याचा प्रयत्न करणं, बाधितानुवृत्तीने हा चालता बोलता ध्यानाचा विचार आहे आणि बैठकीच्या ध्यानामध्ये नाममंत्रावर माझी अंतःकरण वृत्ती स्थिर करून त्या आनंदाचा अनुभव घेणं हा या अभ्यासाचा भाग आहे.
म्हणून इथे अनेक पद्धतीने आपल्याला उपासना सांगितल्या आहेत. इथे मानसपूजेचाही विचार सांगितला की प्रतिमा पूजा करता येणं शक्य नाहीये. आता एखादा जवान आहे, तो त्या युद्धभूमीवर आहे, त्याला प्रतिमा पूजा करता येणं शक्य नसेल तर त्यांनी काय करावं? त्यांनी मानसपूजा करावी. मानसपूजा करून मनानेच देवाला सर्व गोष्टी अर्पण कराव्या. मनानेच त्या उपास्य देवतेला आपल्या समोर आणावं आणि मनानेच त्या उपास्य देवतेला समोर आणून त्याची पूजा करावी. तिने मानस पूजा करावी, कारण त्यामुळे माझं चित्त शुद्ध आणि शांत एकाग्र होतं आणि मग मी त्या निर्गुण ब्रह्मोपासनेचा म्हणजे त्या आत्मानात्म विचाराचा विचार करू शकतो आणि मग त्या सगुणाच्या चिंतनातनं हळूहळू मी त्या निर्गुण चिंतनात जातो आणि मग तुझं सगुण म्हणू की निर्गुण, त्या निर्गुण ब्रह्माचा अनुभव आल्यानंतर म्हणजे पदार्थ निरपेक्ष आनंदाचा अनुभव आल्यानंतर सगुण आणि निर्गुण हे केवळ उपाधीचे विचार होऊन जातात. कारण शेवटी ब्रह्मस्वरूप एकमेव अद्वितीय असताना त्याला निर्गुण म्हणणं हा सुद्धा त्या उपाधीचाच विषय. वास्तवात ज्याच्याविषयी काही बोलता येत नाही त्याच्याविषयी मी सगुणाच्या अपेक्षेने मी ते निर्गुण ब्रह्म असे विचार मांडतो. पण ठीक आहे, एका हद्दीपर्यंत मांडावेत आणि मी माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हावं. पुढे आता आणखीन असं म्हणतात 56व्या श्लोकात, निर्गुण उपासनेला व ज्ञानाला अडचण सारखीच आहे. मन वाणी यांनी व्यक्त न होणाऱ्या ब्रह्माची उपासना करता येत नाही असे म्हटले तर मन व वाणी यांना न कळणाऱ्या ब्रह्माचे ज्ञान होणार नाही. आता आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, तर आपली अंतःकरण वृत्ती शांत करायची आणि त्या ब्रह्मानुसंधानात राहायचंय, म्हणजे त्या आनंदाच्या अनुसंधानात राहायचंय. मग आता त्या मन आणि वाणीनी आता कितीही उपासना करण्याचा प्रयत्न केला निर्गुणाचा तरी होणार नाही. मग मनाने काय करावं? मग मनाने नामस्मरण करावं. मग नामस्मरण केलं तर काय आहे की ते नाम आणि तो खरा राम हे दोन्ही एकरूपच आहे. अशा पद्धतीने जर का मी नामस्मरण केलं तर त्या नामाबरोबर मी त्या रामाची आठवण मला सतत राहील आणि मग राम आणि आनंद हा वेगळा नाही, अशा पद्धतीने साधन होत राहील. म्हणून इथे काय आहे की अनुसंधानाचा जो विचार आहे तो महत्वाचा आहे. सगुणाचं अनुसंधान करा, त्या प्रेमाने विठ्ठलाची पूजा करावी, मानस पूजा करावी, नाहीतर प्रतिमा पूजा करावी, विठ्ठलाचे पाय धरावेत, विठ्ठलाच्या चरणांना स्पर्श करावं. अशा पद्धतीने आपण आपल्या पूजेचे व्यवहार करावेत आणि उपासना करीत जा आणि त्या उपासनेने मग अंतःकरण वृत्ती शुद्ध शांत होऊन त्या शुद्ध ज्ञानरूप ब्रह्माचा अभ्यास म्हणजे अनुभव घेतो. त्या परोक्ष ज्ञानाचाही विचार आहे. परोक्ष ज्ञान ही सुद्धा एक उपासना पद्धतीच आहे. ते शब्दज्ञान मी श्रवणाच्या रूपाने कळून घेणं, ते शब्दज्ञान मी अभ्यास करण्याच्या निमित्ताने कळून घेणं आणि हळूहळू त्याचं साधनेत रूपांतर करून मी माझ्या खऱ्या आनंदाशी एकरूप होणं, म्हणजे नको असलेले विचार काढून टाकण्यासाठी या श्रवणाचा विचार करायचा आणि ते नको असलेले विचार निघून गेले की मी जे आहे ते आहेच. म्हणून इथे काय आहे की जी वस्तू मला 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांनी कळत नाही, ती वस्तू जर मला जाणून घ्यायची असेल तर त्याच्यावर आलेलं जे जणू काही आवरण दोष आहे तो दोष मला दूर करायचा आहे. ते अज्ञान दूर केलं, 5 भ्रांतीयुक्त अज्ञान, त्यातून दूर झालो की मी खऱ्या अर्थाने ज्ञानाशी एकरूप होतो आणि ज्या दिवशी ज्ञानाशी एकरूप होतो तिथे मन आणि वाणी दोघंही शांत होऊन कळायचंय ते कळलेलंच असतं. म्हणून इथे काय आहे, मनानी आणि वाणीने जरी ब्रह्माची उपासना करता येत नसली तरी मनानी आणि वाणीनी अज्ञान निवृत्तीसाठी मी प्रयत्न करू शकतो. वाणीने रामनाम घेऊ शकतो, मनाने अभ्यास करू शकतो, बुद्धीने निर्णय घेऊ शकतो. अशा पद्धतीने मन आणि वाणी यांना न कळणारे ब्रह्म जे आहे ते मला कळून जातं. बुद्धी जाणे न जाणे तो परमात्मा मीची असे, अपार शुद्ध परमात्मा मीचे असे बुद्धीने जाणता येत नाही, नक्की माहिती आहे मला. पण बुद्धी शांत झाली तर त्याचं स्वरूप मला कळतं, हाही विचार पक्का आहे. म्हणून तो अपार शुद्ध परमात्मा, अपार म्हणजे ज्याचा अंतपार लागत नाही, शुद्ध म्हणजे कुठल्याही गुणांमध्ये अवस्थांमध्ये न अडकणारा शुद्ध परमात्मा मीचे असे तो मी आहे या स्वरूपात मला कळतं. म्हणून इथे काय आहे, आत्मा वृत्तीज्ञानाचा विषय नाही, पण वृत्तीज्ञान शांत झाल्यावर मात्र आनंदाचा अनुभव येतो, हा आपल्या खऱ्या अभ्यासाचा विचार आहे. म्हणून वृत्ती शांतावस्था हा आत्मानात्म विचाराने केलेली वृत्ती शांतावस्था किंवा या उपासनेच्या निमित्ताने ध्यानोपासना असेल, कर्मोपासना असेल, त्या निमित्ताने केलेली जी काय
वृत्ती शांतावस्था आहे ती मला प्राप्त करून घ्यावी लागेल. आजच्या अभ्यासातला शेवटचा श्लोक असं सांगतोय, तरीही त्याची उपासना पुढील पद्धतीने करता येते. त्याचे स्वरूप आकार, मन, बुद्धी इत्यादींना कळण्यासारखे नाही असे जर मुमुक्षू जाणतो तर वाणी इत्यादी इंद्रियांनी न कळणारे त्याचे स्वरूप अतींद्रिय आहे, हीच त्याची उपासना त्याला का करता येणार नाही. म्हणून इथे ब्रह्मा स्वरूपाचं जे काय अनुसंधानात्मक जे काय ध्यान करायचं आहे ते ध्यान करायचं असेल तर आधी मला समजून घेतलं पाहिजे. परोक्ष ज्ञानाच्या निमित्ताने, श्रवणाच्या निमित्ताने समजून घ्यायचं. मननाने नको असलेला विचार बाजूला काढायचा, हवे असलेला विचार स्थिर करायचा. निधिध्यासनामध्ये समाधी अवस्थेचा विचार आहे, त्या अनात्मकार वृत्तीचा परित्याग, ते आनंदाची प्राप्ती आणि त्याला आलेली सहजता. म्हणून इथे काय आहे ते निरपेक्ष व्यापक जे देव तत्व आहे ते जर मला कळून घ्यायचं असेल तर आधीचा श्लोक जो म्हणतो की बाबा रे तुला तुझ्या अज्ञानाची निवृत्ती करावी लागेल, अशा पद्धतीने मी अज्ञानाची निवृत्ती करावी. आणि भजन शब्दाचा अर्थ इथे मूळ मांडलाय. आता भज शब्दामध्ये भज धातू आहे आणि भजनाच्या निमित्ताने मी देवाचं भजन, आता नामस्मरणामध्ये त्याला भजनाचा दर्जा आहे. श्रवण करायचंय आणि ते श्रवण मी जर का कीर्तन रूपाने सांगितलं त्यालाही भजनाचा दर्जा आहे. अशा पद्धतीने आहे भजन मी जर का सतत त्या देवाचं केलं तर मी त्या देवाशी एकरूप होतो. म्हणून त्याचं स्वरूप मला मनबुद्धी मनबुद्धी यांना कळणार नाही, तरी सुद्धा त्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी मी मनाचा आणि बुद्धीचा उपयोग करीन. आणि त्यानंतर मात्र त्याची उपासना करता मी त्याचं गुणगान गाईन. मग काय आहे, मी तू मन हे मीची करी, अशी जी काय भूमिका आहे, किंवा मना सज्जना राघवे वस्ती कीजे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी, अशा पद्धतीने मी त्याचं चिंतन करीन, त्याचीच उपासना करील आणि त्याचीच उपासना करून त्याच्याशीच एकरूप होईल. म्हणून अशा पद्धतीने व्यापक या अभंगात निरपेक्ष व्यापक व विभू देवाचे निर्गुण भजन केले आहे. देव आहे सुकाळ देशी, अभाग्याशी दुर्भिक्ष. अभाग्याचा विचारच नाही, आपण सुकाळ देशी म्हणजे मला माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी देव सतत मला पाठिंबा देत आहे. मग त्याच पाठिंब्याचा उपयोग करून मी त्या उपासनेचा विचार करून त्या निर्गुण ब्रह्माशी एकरूप व्हावं, हाच आजच्या आपल्या चिंतनाचा खरा विषय आहे. आज आपला वेळ पूर्ण होत आलेला आहे, तर आज इथे आपण थांबू. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. यामध्ये एक शंका आहे हा, की ही चालती बोलती समाधी किंवा चालतं बोलतं ध्यान ही संकल्पना काय आहे, कशी आहे? म्हणजे आता उदाहरणार्थ माझ्या मनामध्ये एक विचार आला, समजा तो देहबुद्धीचा आहे असं समजूया आपण तात्पुरतं. तर तो विचार माझ्या सुखदुःखाला कारण असतो. मग त्या देहबुद्धीच्या विचाराला मी दूर केलं पाहिजे. उदय, तू हा जो विचार करत आहेस देहाच्या अस्तित्वावर तुझं अस्तित्व अवलंबून आहे, अशा पद्धतीचा जो विचार करतोयस तो मात्र तू करता कामा नये, कारण तू आत्मा आहेस. अशा पद्धतीने मी माझी अंतःकरण वृत्ती त्या देहबुद्धीच्या विचारातनं बाजूला करायची आणि ती काय करायची, त्या सोहमच्या निमित्ताने, म्हणजे हा जो देहबुद्धीचा विचार माझ्या अंतःकरणात आला तो आत्मस्वरूपाच्या सत्तेवर आला, तो आत्मा मी आहे असं ध्यान करायचं आणि मग क्षणभर अंतःकरण वृत्ती शांत करायची. अशा पद्धतीने ते चालतं बोलतं ध्यान करायचं आणि मग हळूहळू मग नको असलेले विचार हे डायल्यूट होत जातात आणि माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत राहते. आता याला म्हणायचं आत्मानात्म विचाराचं चालतं बोलतं ध्यान. तशी अवघडच आहे प्रक्रिया. हा, पण ती प्रयत्नपूर्वक करायची ना. माझ्यावर जर लक्ष असेल तर मी गुंततो आहे की नाही हे माझं मला लगेच कळतं. हा त्यातला भाग. अवघड कशी आहे की जे विचार केल्यानंतर मी जर का त्या सुखात किंवा दुःखात जात असेल, कदाचित दुसऱ्यांबद्दलचे विचार असतात, तेही विचार असतात, ते निष्कारण असतात. उदाहरणार्थ आज IPL मध्ये कोण जिंकणार आहे हा विचार निष्कारण आहे. मग हे सगळे निष्कारण विचार मला काढले पाहिजे, कारण हे निष्कारण विचार कोण करतं, मन करतं. मग आता मन कसं पाहिजे, तू मन हे मीची करी किंवा मना सज्जना, अशा पद्धतीने मी तो ध्यान करायचं. म्हणजे त्या मनाला त्या विषयातनं बाजूला काढायचं, मग नामस्मरणात आणायचं आणि अंतःकरण वृत्ती शांत ठेवायचं, असं ध्यान करत जायचं. बरोबर. थोडा चिंतनाचा विषय. हा, प्रयत्न करायचा सतत.
बरोबर. हा, दुसऱ्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, मी माझ्या मजेत राहायचं. त्याचं उत्तर. धन्यवाद. हा. नमस्कार सर. हां 40वा जो श्लोक आहे याच्यात त्यात मी योगभ्रष्ट हा उच्च प्रतीचा कसा, हा माझा प्रश्न आहे. कारण भ्रष्ट या शब्दाचा अर्थ पतित भ्रष्ट वगैरे आपण नाही, भ्रष्ट शब्द इथला भ्रष्ट नाही, व्यावहारिक सत्तेतला. काय हा असतं, हा. आता त्यांनी योग साधन कशासाठी केलं, तर त्याला आनंद रूपता प्राप्त व्हावी म्हणून केलेलं असतं. हो पण हो काय हो. होतं, देव जेव्हा तो आनंदाशी एकरूप व्हायला जातो, तेव्हा त्याला हा सिद्धींचे अडथळे त्याच्या पुढे आणतो. त्याला एखादी हा सिद्धी देतो. समजा वाचा सिद्धी असते, तो बोलतो ते खरं होतं, किंवा त्याच्या शब्दाला खरेपणा असतो, आणि त्यामुळे काय होऊन जातं, त्याच्यातच त्याला आनंद वाटायला लागतो, आणि मग तो त्याच्यामध्ये भ्रष्ट होऊन जातो. म्हणजे तो त्या मूळ जे साधन आहे आनंदाकडे जायचं, त्यातून तो भ्रष्ट होतो. अशा अर्थाने तो योगभ्रष्ट आहे. हॅलो. आपण ते थोडस अपरोक्ष ज्ञान जे आहे त्याच्यासारखंच थोडस मला हे वाटतं आहे. म्हणजे म्हणजे व्यवहारात अपरोक्ष ज्ञान हे थोडस हेच आहे ना, विसंगतच आहे. परंतु ते निर्गुण परब्रह्माकडे जायचं असेल तर ते आपल्याला तेच घ्यावं लागतं ना विचारात. म्हणजे प्रत्येक परोक्ष ज्ञानाला सोडून अपरोक्ष ज्ञानाचा आपण स्वीकार करावा लागतो ना, विकार द्यायचं झालं तर. अपरोक्ष ज्ञानाचाच करायचा आहे, पण अपरोक्ष ज्ञानाकडे जाण्यासाठी साधन जे करायचं असतं ते परोक्ष हा ज्ञानाचं, ते शब्द हा. ज्ञानाचं. म्हणून ते शब्दज्ञान एका हद्दीपर्यंत महत्वाचं, आणि हम्म. अपरोक्ष ज्ञान झालं की शब्दज्ञानाचा जो विचार आहे तो डायल्यूट होऊन जाईल आपोआप. तो भाग वेगळा आहे असा. हा म्हणजे इथं मग सगुणाचे आणि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असा अर्थ होतो ना घ्यायचा. नाही, पण या 40व्या श्लोकाशी काही संबंध नाहीये. काही संबंध नाही आहे. मला फक्त म्हणायचं जसं अपरोक्ष हे जे व्यवहारात वेगळा आणि ह्याच्यात वेगळा जसा आहे अर्थ, तसा मला हे भ्रष्ट या शब्दाचं मला कळलं नाही, नव्हतं पण ते. भ्रष्ट या शब्दाशी तुम्ही आता म्हणताय समजलं. तसं काही संबंध हो नाही. समजलं. छान. ते थोडासा गोंधळ होत होता हम्म. म्हणून. ठीक आहे, धन्यवाद सर. आणि जपी ललाट रेषा, हॅलो, हा, जपी ललाट रेषा पालटेना, हा थोडासा मला विचार सांगता का? म्हणजे तो समर्थांनी असं प्रयत्नाचं महत्व विशद करताना हा यत्न तो देव जाणावा असं म्हणाले, आणि त्या जपी ललाट रेषा पालटेना या शब्दाचा अर्थ, ललाट रेषा म्हणजे प्रारब्धाचा विषय. विषय, हो. हा हा, प्रारब्धाचा संबंध फळाशी आहे, तो प्रयत्नाशी नाही, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न. हा हा हा. हा, म्हणून तुम्ही तुमचं साधन पक्क नीट करत राहा, जसं सांगितलंय तसं, असं ते मला सांगतायत. आणि ज्या दिवशी ज्ञान व्हायचे त्या दिवशी होईल, त्याची काळजी करू नका, हा त्यातला भाव आहे. अच्छा अच्छा. हा हा हा. समजलं सर, हम्म. समजलं. धन्यवाद. थांबायचंय का? जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.